नमस्कार मित्रांनो, आज आपण किल्ले राजगडबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. किल्ले राजगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी होती. असे म्हणतात की मावळ भागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. राजगडचा बालेकिल्ला खूप उंच असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून 1349 मीटर आहे. असे म्हणतात की दुर्गराज राजगड त्याच्या महत्त्वाकांक्षेची उंची दाखवतो, तर किल्ले रायगड ही शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवते. असे म्हणतात की सन 1645 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले व त्याचे नाव राजगड ठेवले. मराठी शाहीची 25 वर्षे राजधानी राहिल्यानंतर राज्यकारभारासाठी जागा अपुरी पडू लागल्यामुळे राजांनी आपली राजधानी रायगडवर नेली. शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र राहिलेला राजगड किल्ला आजही आपल्या हिंदवी स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. राजगडावरील पाहण्यासारखी मोक्याची कोणती ठिकाणे हे जाणून घेण्यासाठी खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, आज आपण किल्ले रायगडबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाड येथे स्थित एक डोंगरी किल्ला आहे. या किल्ल्याची उंची 2700 फूट असून हा गिरिदुर्ग प्रकारामध्ये येतो. या किल्ल्याचे प्राचीन नाव रायरी होते. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656 मध्ये जावळीचे राजा चंद्ररावजी मोरे यांच्याकडून ताब्यात घेतला. नंतर या किल्ल्याचा विस्तार व जीर्णोद्धार करून त्याचे नाव रायगड असे ठेवण्यात आले. या किल्ल्यावर 5 दरवाजे आहेत. त्यापैकी एक महादरवाजा, नगरखाना दरवाजा, पालखी दरवाजा, मेना दरवाजा आणि शेवटचा टायगर दरवाजा. येथे 2 तलाव सुद्धा आहेत. त्यात एक हत्ती तलाव आणि दुसरा गंगासागर तलाव. हत्ती तलावाचा वापर अंगणातून येणाऱ्या हत्तींच्या आंघोळीसाठी व पिण्यासाठी केला जाईल. किल्ल्यामध्ये असलेल्या राजाच्या दरबारात एक सिंहासनाची प्रतिकृती असून ती नगरखाना दरवाजाकडे तोंड करून ठेवली आहे. सिंहासनाजवळील भाग ध्वनिलहरीसाठी अशा पद्धतीने बनवला गेला आहे की दरबारातील दरवाजाच्या इथे बोललेले शब्द सिंहासनापर्यंत सहजरित्या ऐकू येतात. किल्ले सिंहगड म्हणजेच कोंढाणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमुख आणि प्रसिद्ध किल्ल्यांपैकी एक. त्यापेक्षाही महाराजांचे विश्वासू आणि शूर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानाने पावन झालेला किल्ला कोंढाणा. या किल्ल्याचा इतिहास देखील फार रोचक आहे. कौंडिन्य ऋषीमुळे हा किल्ला कोंढाणा म्हणून ओळखला जात असे. पूर्वी हा किल्ला आदिलशाहीत होता. त्यावेळेस दादाजी कोंडदेव हे या किल्ल्याचे सुभेदार म्हणून कार्यरत होते. इसवी सन 1647 मध्ये दादोजींचे निधन झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी हा गड स्वराज्यात आणला. मात्र पुढे शहाजी राजांच्या सुटकेसाठी इसवी सन 1649 ला हा किल्ला परत आदिलशाहीत गेला. यानंतर पुरंदरच्या तहात देखील अनेक किल्ल्यांसोबत हा किल्ला देखील मोगलांना देण्यात आला. जिजाबाईंची कोंढाणा स्वराज्यात परत यावा ही इच्छा होती. 4 फेब्रुवारी 1670 ला कोंढाणा येथे हे युद्ध झाले. आपल्या प्राणाची आहुती देऊन तानाजी मालुसरे यांनी हा गड स्वराज्यात आणला व त्यांना वीरमरण आले. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.